काय आहे? कुंकू लावलंय की मग. कुंकू आहे होय? देवाच्या अंगावर आहे. कशासाठी लावलंय? हे लावायचं असतंय. का लावायचं असतंय? देव हाणत असतंय मग देव. लावल्यावर का नाही लावल्यावर? नाही लावल्या हाणत असतंय देव. मग आता नाही ना हाणणार? हं? आता नाही हाणणार? काय देव देव हाणतोय लय. हाणतोय होय? हा मला नाही होत. कुंकू लावायचं. सांगितलं पिवळी बच्ची. आम्हाला काय सांगितलं तू? काय नाही काय म्हणली तू आम्हाला? काय असं नाही. या पाय भरला पाय आता आणि काय नाही बोलत जा. आम्हाला नाव सांगते का माझं? आज आपण बरोबर आपल्या वेळेत कामावर चाललोय, कारण आता 8 वाजून 10 मिनिटं झाले. तरी बी 10 मिनिटं लेटच आहे. आपल्याला 8ला गावात जायचं होतं, कारण गावामधील लोक सकाळच गावात असतात. नंतर आता सगळेजण शेतकरी असल्यामुळे जी त्यांच्या ज्याच्या त्याच्या कामात असतात. पण आज देखील आपल्याला दुपारपर्यंत आपलं दुकान चालू ठेवायचं आहे. दुपारून काय गावात कोण जास्त नसते आणि दुपारून जायचं आहे शूटिंगसाठी. कालचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल, नसेल बघितलं तर नक्की बघा, कारण काल तो धिंगाणा, काल ती मस्ती शूटिंग पाठीमागच्या गोष्टी बरंच काही आपण या व्हिडिओमध्ये टाकलं आहे. आणि आज पण तिथंच जायचं आहे आपल्याला, तर आज पण बने राहो. जाऊत आपण तिथं खतरनाक अशी मज्जा घ्यायला. तर चला. तर मित्रांनो, मी आता दुकानी आलो होतो आणि सकाळ माझ्याकडे पहिलं कस्टमर असं होतं ज्यांना बोलता येत नाही किंवा ऐकता येत नाही. म्हणजे ते एक डिसेबिलिटीचं हे होतं. त्यांची KYC करायची होती. तर मी पहिल्यांदा KYC केली. कशी KYC करायची ना, त्यांनी मला गाईड केलं. KYC कशी करायची, कुठली वेबसाईट आहे, कुठं जायचं, काय कसं. म्हणजे आता कसं आहे, आपण याच्या ड्रायव्हर आहेत, त्यामुळे गाडी कुठली दिली तर आपण चालवणार आहोत, आपल्याला साहजिक आहे. पण त्यांनी ते केलं. आणि विशेष म्हणजे त्यांनी मला दाखवलं की ते एक ग्रुप चालवतात अशा लोकांचा ज्यांना बोलता येत नाही, ऐकता येत नाही किंवा कुठंतरी डिसेबल आहेत. तर विशेष आहे, त्यांच्याकडे एवढी कमी असून पण ते एवढे पुढे आहेत. आपल्याला तर देवाने सगळं दिले. आपण का मागे सरायचं? आपण कंटिन्युटी चालू ठेवायची, कंटिन्यू राहायला पाहिजे बरं का. आपल्याकडे देवाने खरंच आभार मानले पाहिजे त्याचे, की आपल्याला सगळ्या गोष्टी प्रॉपर दिल्यात. ज्यांना काही दिलं नाही ते सकट एवढे भारीपैकी. लास्ट टाईम अजून एक आले होते ज्यांना डोळ्यांनी दिसत नव्हतं, ते हे होते, आंधळे होते. तर त्यांचं मी पॅन कार्ड काढलं होतं. ते पण एवढे हुशार, शार्प, त्यांना सही करता येत होती. पण दिसत नसल्यामुळे मी त्यांचा अंगठा घेतला होता फॉर्मवरती. पण एकदम प्रॉपर हुशार. त्यांचे वडील त्यांना घेऊन आले. खरंच आपल्याला देवाने खूप काही दिलं, याचा आभार मानलं पाहिजे. बाकी आता झालं आहे काम बऱ्यापैकी मस्त असं चालू झालं आहे आता आपलं. म्हणून आपल्या दुकानाच्या समोर एक मराठी शाळा आहे, जिल्हा परिषद. आणि आज काय आहे त्या शाळेत माहिती नाही, पण एक लहान मुलं मस्त अशी काहीतरी नक्कीच कार्यक्रम असणार आहे. सुंदर नटून अशी आल्यात छोटी मुलं. त्यांच्या काहीतरी स्पर्धा आहेत. तर त्या काय आहेत, कसं आहे, आपण आता तिथं जाऊन बघायला भेटेल आपल्याला काय आहे काय नाही. तुम्हाला पण दाखवतो मी. तर चला. बाकी KYC करून ठेवा. जेवढ्या पण महिला बघत असतील तेवढ्यांनी तुमच्या लाडक्या भाऊचे 1,500 रुपये तुम्हाला चालू राहतील. आणि कशी करायची घरी बसून जर बघायची असेल तर आपलं एक अजून चॅनल आहे आपल्याच नावात, त्याच्यावर पण तुम्ही बघू शकता. प्रमोशन भाईसाहेब, आपल्याला जायचं होतं 4 वाजता दुकानावरती. तर आपण थोडा वेळ झोपावं म्हणलं. जी 1:30ला झोपलोय, आता 4:30 झालेत. तशी जाग आली आणि आपल्या पुढं भरपूर कामं होते. गॅस भरून आणायचं होतं, दळण घेऊन यायचं होतं, गुरं बांधायची होती आणि शूटिंगला जायचं, तर ते इथंच राहिलं. चला पटापट कामं आवरूत आणि जाऊ दुकानावरती. काम कंप्लीट झाले. दळण घेऊन घरी चाललोय आता घरी जायचं. हरणीला गौरीला आणायचं, पटकन किक मारायची, थेट जायचं गावात. पण आता वाजलेत 5, उशीर खूप झालाय. करून घेतली आणि हरणी किती घाबरती गॅसच्या टाकीला. खाता पळाली. अगो बया.
घालू का आता मी जाऊ का टाटा बाय त्या मामा बाय ती काय म्हणते मॅडमला हो काय मॅडम म्हणती आमच्या आबू मामाने आहे ना एवढा मोठा साप मारला होता मॅडम म्हणते तुझा आबू मामा काय पण करतोय आमच्या आबू मामाने लय मोठा आणि मॅडम म्हणलं कुठं त्यांच्या घरी निघला होता मला मॅडम म्हणते होय घरी साप निघला होता म्हणलं कुठे साप निघला होता तेव्हा तेव्हा तो सांगत तर मित्रांनो आता गणेश भाऊ आलेला आहे आम्ही 2-3 दिवसापूर्वी एक ना सुंदर असा व्हिडिओ शूट केला होता शॉर्ट व्हिडिओ शूट केला होता आणि तो यूट्यूबला टाकला पण होता पण तो व्हिडिओ म्हणजे काय सांगायचं आता खतरनाक विषय आता त्याला दाखवतो मी काय रिॲक्शन येत आहे काय स्क्रीनवरती तुम्हाला दिसेल नेमकं कशामुळे होतंय काय होतंय आम्हाला नाही माहिती सानिया बाबा से खबर फोटो चलने खतरसाल भरी भरी बात कीजिए छोटा हे चले एक पकड़ दवा Hey, DJ आवाज ला DJ check it says DJs also have a presentation. उसके बाद नहीं सावधान Hey, come, Baba. Let's go. Go. आता विषय असा आहे की हे काय झालंय आम्हाला नाही माहिती पण त्याच्यावर येते ऑटो डबिंग म्हणून ऑटोमॅटिक ती लँग्वेज चेंज झाली ती लँग्वेज ना मराठी आहे ना हिंदी आहे ना इंग्लिश आहे कुठली आहे काय कळा नाही पण का होतंय कसं होतंय जर तुम्हाला माहीत असेल ना कमेंटमध्ये सांगा डोक्याला हेडॅक झालं ते म्हणजे आमच्या मोबाईलमध्ये ते क्लिअर दिसते तिघाच्या मोबाईलमध्ये क्लिअर दिसते अजून एक दोघांनी मला ते व्हॉट्सअपला व्हिडिओ पाठवला होता की बाबा तुझ्या व्हिडिओची लँग्वेज जी आहे ना काहीतरी वेगळंच खुई काहीतरी वेगळंच येते सांग तर ते काय तुम्हाला माहीत असेल ना तर कमेंटमध्ये सांगा मी ती दुरुस्त कराल मला समजा नाही तसं मी यूट्यूबला मी बघतोय आणि ते लवकरात दुरुस्त होईल खू काय तुम्हाला बघायला नाही भेटणार ओरिजिनल कंटेंट बघायला भेटत वेपरचा पुढं आहे माझ्या आता खरं नाही सिरियसली म्हणजे व्हिडिओसाठी नाही करायचं आपल्याला समजून सांगतो वेपरचा पुढं मी खातोय असं तो आला हात घातला त्याच्यातून वेपर्स घेतला खायला सांगत्या हे असलं तेलकट घाललं ना छातीत असं जळजळ होते असं आहे ना का ना तो आहे ना तू फोकाडचं खातोय जेव्हा तू तुझ्या पैशाचं खाशील ना तेव्हा तो जळजळ होणार नाही कळलं तो असं बघायचं एक असा चावता हे असं अर्ध तोंडाचं आहे फोटावं आहे दुसऱ्याला हात घातलाय पहिलं खातोय का बसतोय मी परत दुसऱ्यांदा हात घालतोय तिसऱ्यांदा हात घालतोय तू पहिलं खातोय असं तुझ्याकडे बघतो परत तू दुसऱ्यांदा हात घालतोय परत काय तर सांगते खाणं म्हणजे काय चांगलं नसते मी घरी करतोय तिसऱ्यांदा म्हणतोय बा तुला राहत नाही तो तिसऱ्यांदा म्हणतोय आणि त्याला हे असलं खाल्लं ना तेलकट की जळजळ होते लगेच मी म्हणा कसं आहे ना तू ना तू फुगाड राहतो तू तुझ्या पैशाचं का मग तुला जळजळ नाही म्हणा बरोबर तू खाता असं थांबतो अर्ध फटात आहे अर्धा असं आणि मग लगेच हसायला टाकायचं पुढं येतच करून मला आणू का एकच आणू परत बांधून नको व्हायला नाही थोडंसं मोठं आणि 20 वालं खायंगे 7 वेळा व्हिडिओ बनवायचे तर त्याच वेपर्सवरती 2-3 व्हिडिओ बनवायचं मी तुझ्या गाडी बसलोय आणि मी खातोय तुला काय बघायचं गाड्या नाही आता आपल्या इथे गाड्यात बसावं लागेल दोघाला तेवढं आहे मग काय दुसरं काय बनवतोय
फैसान ते मग बोल ना. हे जो हे पेले जरा छाती जळजळ होते रे. अरे तू फुकटचं खातोय, तुझ्या पैशाचं खा ना, मग जळजळ नाही व्हायचं. तसं बी असतं का? जळजळ होते. कोणत्या धाल ते बघतोय ना. त्याला तिकट कर. तर आता बसल्या बसल्या आम्ही 2 व्हिडिओ शूट केले. 2 नाही, एकच केलं आहे. आणि एक सांगितलं आहे कसा शूट करायचा ते, आणि भारीपैकी शूट झाला. तुम्हाला इथं पण दाखवेल मी. आणि एडिट केल्यावर तर तो इन्स्टाला टाकतो, आपण यूट्यूबला टाकतो, ते पण तुम्हाला तिथं बघायला भेटेल. बाकी आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, कसा नाही, कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं नाही, सगळ्यात महत्त्वाचं ते म्हणजे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा सबस्क्राईब. लय गरजेचं असतं, ते फ्री असतंय, करून ठेवा ना. काय लागतं सबस्क्राईब करायला, फक्त खाली दिसतंय ते लाल बटन दाबायचं. तर चला भेटू उद्या.